या ओवीमध्ये नाथ महाराजांना हे सांगायचं होतं साधकांसाठी, भक्तांसाठी. या ओवीमध्ये साध्य साधन भाव सांगितलेला आहे. साध्य काय? तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे. साध्य वस्तू तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे, याच्यासाठी साधन काय सांगितलेलं आहे? मुद्रा ती 5वी लावून या लक्ष. मुद्रा ती 5वी लावून या लक्ष. साध्य काय होणार आहे? तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे. हा एक विषय झाला. दुसरा विषय असा की या ओवीमध्ये पिंडात्मक आणि ब्रह्मांडात्मक म्हणजे वेष्टी आणि समष्टी याचाही विचार आलेला आहे. पिंडात्मकही विचार आलेला आहे आणि ब्रह्मांडात्मकही विचार आलेला आहे. वेष्टीच्या माध्यमातून पिंडात्मक आत्मचैतन्याची व्याप्ती आहे शरीरात आणि समष्टीच्या दृष्टीने ब्रह्मांडात हरीची व्याप्ती आहे. हे कशाने होईल? मुद्रा ती 5वी लावून या लक्ष. तो आत्मा प्रत्यक्ष पिंडात दिसे. मुद्रा ती 5वी लावून या लक्ष. तो आत्मा प्रत्यक्ष नाही, तो आत्मा प्रत्यक्ष पिंडी दिसे किंवा मुद्रा ती 5वी लावून या लक्ष समष्टीच्या रूपानं हरी हा ब्रह्मांडात व्याप्त दिसेल. अशा पद्धतीने या सरळ या अभंगाच्या चरणातला विषय आहे. कारण या ठिकाणी साध्य साधन भाव सांगितलेला आहे. साध्य वस्तू जर प्राप्त करून घ्यायची असेल तर साधनाची आवश्यकता आहे. इथे साध्य आम्हाला प्राप्तच झालेलं आहे. अप्राप्त झाल्याचा भ्रम झाला. अप्राप्त झाल्याचा भ्रम झाला. वास्तविक साधन आम्हाला प्राप्तच आहे. साधन अप्राप्त असावं आणि म्हणून ते प्राप्त करून घ्यावं याच्यासाठी साधनाची आवश्यकता आहे. मग साधन आम्हाला प्राप्तच आहे. पण तरी देखील नाथबाबा सांगतात मुद्रा ती 5वी लावून या लक्ष. साधन सांगितलेले. साध्य काय? तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिशे. दिशे म्हणजे तो नव्हता का आधी शरीरात? होता, पण त्याची विस्मृती झाली. त्याची काय झाली? विस्मृती झाली. म्हणून त्याची स्मृती करून दिली. आणि ती स्मृती कशाने होईल? मुद्रा ती 5वी लावून या लक्ष. तो आत्मा प्रत्यक्ष पिंडात असे, नाही का? पिंडात असे, त्याची विस्मृती. वास्तविक ह्या चरणामध्ये 5वी मुद्रा म्हणजे काय थोडी शंका येणार आहे. मुद्रा ती 5वी लावून या लक्ष, थोडी शंका येते. तर परमात्म्याचा जर आपण थोडासा विचार करू बारकाईनं तर भगवंत जो आहे निर्गुण निराकार आहे. अव्यक्त स्वरूप परमात्मा आहे. आणि या परमात्म्याचं स्वरूप जे आहे ना ते स्वरूप लक्षण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की अनादि अद्वैत नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे. असा तो अनादि अद्वैत नित्य परमात्मा सच्चिदानंद रूप, त्यालाच हरी हे नाम निर्देश केलेला आहे. तोच हरी. तो हरी ब्रह्मांडात दिसे. पण केव्हा? मुद्रा ती 5वी लावून या लक्ष. तो हरी ब्रह्मांडाला व्याप्त आहे. जगामध्ये व्याप्ती आहे त्या हरीची. काय? पण हे केव्हा शक्य आहे? मुद्रा ती 5वी लावून या लक्ष. काय? अशी जी 5वी मुद्रा. मग 5वी मुद्रा कोणती? 5व्या मुद्रेचा जर विषय जर बघितला आपण तर आपण पुढे योगायोगानं तो विषय येणारच आहेत. तर साधकांना श्री गुरुगम्य सांप्रदायिक पूर्वक जो महावाक्याचा उपदेश मिळालेला असतो, तो महावाक्याचा उपदेश म्हणजेच ती सोहम साधना हीच ती 5वी मुद्रा होय. यालाच 5वी मुद्रा म्हटलेली आहे. सोहम साधनेला 5वी मुद्रा म्हटलेली आहे इथे, किंवा पंचमुद्रा म्हटलेली आहे. काय? श्री गुरुगम्य कानावचनाच्या भेटी सरिसाच पै किरटी. श्री गुरुच्या वचनानं सत्शिष्याच्या कानामध्ये जो सद्गुरू महावाक्याचा उपदेश करतात की जो तुम्हा आम्हाला मिळालेला आहे तो सोम साधना. ती सोम साधना रूपी ध्वनी जो आहे ती आमची 5वी मुद्रा
आणि नाथबाबा तेच सांगतात, तिथे लक्ष ठेव. कुठे? मुद्रा ती 5वी लावून या लक्ष. या साधना अभ्यासावरती तू आरूढ राह. आणि या साधना श्री गुरुने ती साधना आम्हाला समजून सांगितली. काय? सोम साधना श्री गुरुने आम्हाला समजून सांगितली. काय? वास्तविक हा जप सगळ्यांचा चालू आहे, सगळ्यांचा चालू आहे. पण कळे जाणत्याला कळत होतं, अजाणत्याला कळत नाही. अशा पद्धतीने आईच्या उदरामध्ये ज्या वेळेला बाळ असतं त्यावेळेला अखंड सोमाचा जप चालू असतो त्याचा, त्या बाळाचा. काय? 9 महिने 9 दिवस भरल्यानंतर 10व्याने ती प्रसूती झाल्यानंतर बाळ ज्या वेळेला जन्माला येतं त्यावेळेला काय होतं? त्या नामाचा त्याला विसर पडतो, त्या साधनेचा त्याला विसर पडतो. आईच्या उदरात अखंड चालू होता सोम, बाहेर आल्यावरती विसरला. का विसरला? लागला कळीचा वारा, नाही का? लागला कळीचा वारा, सोहम शब्द विसरला. सोम शब्द विसरला, कळीचा वारा लागला आणि सोम शब्द विसरला. किंबहुना त्या सोम शब्दाचा त्या जपाची विस्मृती झाली. कळीचा वारा लागल्यामुळे काय झालं? त्याची विस्मृती झाली. पुढे श्री गुरु काय करतात? त्याचं स्मरण करून देतात आणि त्याचे स्मरण करून देतात आणि साधना कशी करायची ही समजून उमजून सांगतात. काय? समजून उमजून सांगतात. तर श्री गुरु काय करतात? त्याचं स्मरण करून देतात. अरे बाबा, तू आईच्या उदरात तुझा सोम अखंड चालू होता, आज तू बाहेर आल्यावरती ते विसरला. मग श्री गुरु काय करतात? त्याचं स्मरण करून देतात. स्मरण करून देतात. एका जनार्दनी मार्ग उलटा जो जाणे तो गुरुचा बेटा. असा जो उलटा मार्ग आहे तो श्री गुरु त्याला सांगतात की बाबा, त्याचं स्मरण करून देतात आणि त्याला समजून सांगतात की तू श्वास आत घेताना स्वध्वनी कर आणि सोडताना अहम, अखंड चाले सोहम सोम. काय? श्वास आत घेताना स्व आणि श्वास सोडताना हम. अशा प्रकारे एका श्वासोश्वासामध्ये एक जप होतो. काय? ती स्वम साधना अखंड चालू ठेव, अखंड. आणि हाच तो हीच ती पंचमुद्रा. नाथबाबांना तेच सांगायचंय. मुद्रा ती 5वी लावून या लक्ष. सोम ही पंचमुद्रा कशी? थोडी शंका आहे, त्याचं समाधान आपण पुढे करू. सोम ही पंचमुद्रा आहे. हा पंचमुद्रा रूपी ध्वनी आम्हाला महावाक्याचा उपदेश श्री गुरूंनी दिला आणि ते आम्हाला समजून सांगितलं की घेताना स्व आणि सोडताना होम, अखंड चाले सोहम सोहम. हीच ती पंचमुद्रा, हीच ती पंचमुद्रा होय. या पंचमुद्रेचा अभ्यास श्री गुरु गम्य इति गुह्यतम साधना अभ्यास श्री गुरु काय करतात? आम्हाला समजून सांगतात. यालाच म्हणायची 5वी मुद्रा. 5वी मुद्रा. कबीर महाराज देखील या साधनेचा उपदेश सत्शिष्यांना करतात. काय करतात ते कबीर महाराज सांगतात. श्वासों की माला से, अरे श्वासों की माला से, सांसों की माला से, जपे अजपा जप, जपे अजपा जप, श्वासों की माला से, धरिता सोहम, अखंड चाले स्वम, धरिता सोहम, सोडिता अखंड चाले स्वम सोहम. श्वासों की माला से, अरे श्वासों की माला से, जपे अजपा जप. कबीर महाराज सांगतात. नवे नवे माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज देखील हरिपाठामध्ये म्हणतात. आमचा रोजचा नित्यनेम हरिपाठ असतो आमचा, त्याच्यामध्ये देखील माऊली ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातून म्हणतात. सगळ्यांच्या पाठ्यांचा अभंग आहे. अजपा जप उलट प्राण्याचा, येथे मनाचा निर्धार असे. माऊली हरिपाठातून सांगतात अजपा जप उलट प्राण्याचा, येथे मनाचा निर्धार असे. किंवा ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, हाच तो सोम जप. चला जाऊ पुढे. आपण जनाबाई महाराजांना विचारू. का ग जनाबाई,
तुला हे भगवंताची प्राप्ती करून घेतली तू, याला काय साधन वापरलं बरं? जनाबाई महाराजांना ज्या वेळेला आपण विचारायला जाऊ तेव्हा जनाबाई महाराज म्हणतात, मी काहीच केलं नाही राजा हो, मी फक्त एक केलं. कोणती साधना वापरली? स्वहम शब्दाचा मारा केला आणि विठ्ठल काकुळती आला. जनाबाई महाराज म्हणतात, काय म्हणतात? स्वहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला. धरिला पंढरीचा चोर, प्रेमे बांधुनिया दोर. काय? प्रेमे बांधुनिया दोर, हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे जनाबाई महाराज, पण हा विठ्ठल तुम्ही आतमध्ये कोंडला, याच्यासाठी तुम्ही साधना काय वापरली? जनाबाई म्हणते, सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला. आम्हाला आमच्या श्रीगुरूने काय दिलेले? सोहम शब्दच दिलेला आहे ना, आणि तो मार्गही समजून सांगितला ना. हीच ती पंचमुद्रा, हीच ती पंचमुद्रा, हेच ते पंचमुद्रा रूपी साधन तुम्हा आम्हाला दिलेलं आहे. काय? आमचा मारा कमी पडतो राजा हो. काय कमी पडतो? मारा कमी पडतो. जनाबाई महाराजांनी मारा केला. कसा केला? सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला. आमचा मारा कमी पडतो. अक्षराचा श्रम केला, फळा आला तिने तो. अक्षराचा श्रम केला, हो अक्षराचा श्रम केला, हाच तो मारा. अक्षराचा श्रम केला. कोणता? 2 अक्षर सोहम, या 2 अक्षराचा काय केला? मारा केला. आणि विठ्ठल काकुळती आला. कोण म्हणतात? नामदेवरायांच्या शिष्य ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन असलेल्या जनाबाई महाराज सांगतात की मी हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला. पण साधना काय वापरली माहितीये का? स्वयं शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला. आमचा मारा कमी पडतो राजा हो. मग काय करायचा? अक्षराचा श्रम केला, अभ्यास केला, साधना अभ्यास केला, अक्षराचा श्रम केला, फळा आला तेने तो फळा आला. काय? काय? तेने तो फळा आला. प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष, तेने तो, याला म्हणतात प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष ज्ञान. तेने तो फळा आला. पण साधना काय केली? अक्षराचा श्रम केला किंवा सोम शब्दाचा मारा केला. चला जाऊ पुढे. जगद्गुरु तुकोबरायांना विचारू आपण. तुकोबराय देखील म्हणतात, वृद्ध मुख आळविला सोहम शब्दाचा नाद. वृद्ध मुख आळविला सोहम शब्दाचा नाद. जगद्गुरु तुकोबराय तेच सांगतात. चला कबीर महाराजांना विचारू. त्रिकुट शिखर पर द्वार दशमय सोहम प्रभू अनमोल गुरु बिन कोण बताये खोन. कबीर महाराजही म्हणतात, त्रिकुट शिखर पर द्वार दशम में सोहम प्रभू अनमोल गुरु बिन कोण बताये खोन. त्रिकुट शिखर, त्रिकुट शिखर जिथं आपण गंध लावतो ना, दोन्ही डोळ्यांच्या नाकाच्या मध्ये शेंड्या, इथे गंध लावतो ना आपण कपाळाला, ते त्रिकुट शिखर आहे. या ठिकाणी ध्यान करताना साधकानं लक्ष ठेवायचं. या ठिकाणी त्याला दशमद्वार म्हणतात. काय? नाद दशम का होत भजन है मग नाही हो कर ढोल गुरु बिन कोण बताये खोल. याला दशमद्वार म्हणतात. त्रिवेणी संगमही म्हणतात काही. मग माऊली त्याला त्रिवेणी संगम म्हणतात. 11व्या अध्यायामध्ये नमनातली ओवी, मनोनी भलतेनी येथे सद्भावे नहावे, प्रयाग माधव विश्वरूप पहावे, येथुलोनी द्यावे संसारे तिलोदक. हे त्रिवेणी आहे. कारण गंगा, यमुना, इडा आणि पिंगळा, सरस्वती गुप्त रूपानं वाहते. अशी जी जागा, असं जे ठिकाण आहे जिथून, त्याला त्रिकुटी शिखर म्हणतात, दशमद्वार म्हणतात. नाद दशम का होत भजन है मग नाही हो कर ढोल गुरु बिन कोण बताये खोल. कबीर महाराजांचा अनुभव ते सांगतात. चला आपण तुकोबरायांना विचारलं, जनाबाईंना विचारलं, माऊलींना देखील सांगितलं की सोम शब्दाचा मारा केला. काय? जनाबाई महाराज म्हणतात विठ्ठल काकुळती आला. माऊली देखील हरिपाठातून सांगतात, अजपा जप उलट पाहण्याचा येथे मनाचा निर्धार असे. हाच तो अजपा जप. घेताना सो, सोडताना होम, अखंड चाले सोहम सोहम. काय? ऐसे संस्कारे संस्कारिले मन, निमिषे निमिष हरीचे चिंतन,
श्वासोश्वासाचे निगमनागमन सोम साधन तया ठाई. भागवतातली ओवी एकनाथ महाराज सांगतात. ऐसे कैसे ऐसे संस्कारिले मन. निमिषे निमिष हरीचे चिंतन. श्वासोश्वासाचे निगमनागमन. गमनागमन म्हणजे काय? घेताना सोडताना. प्राण अपानाच्या जोड भाती. प्राण आणि अपान याच्या जोड भाती अखंड श्वास. त्या श्वासावरती श्री गुरु आम्हाला सोम साधना मार्ग पंचमुद्रा रूपी महावाक्याचा उपदेश बसून देतात, समजून सांगतात, साधना समजून सांगतात. आणि या साधनावरती जो सत्शिष्य आरूढ राहील आणि मार्गक्रमण करेल तोच या वाटेने जाईल. नवे नवे सगळ्या साधू संतांचा ऋषी मुनींचा याच मार्गाने गेले बाबांनो. काय याच मार्गाने गेले. पोराय म्हणून तुम्हाला ज्ञानेश्वरीतली माऊलीची ओवी सांगतो. पाठी महर्षी येणेच आले साधकांचे सिद्ध झाले आत्मबीज थोरावले येणेची पंथे. याच मार्गाने पाठी महर्षी येणेचे आले साधकांचे सिद्ध झाले आत्मबीज थोरावले येणेची पंथे. याच मार्गाने बाप बांधवांनो हाच तो गुह्यतम मार्ग. याच मार्गाने सगळे गेले आणि हाच मार्ग तुम्हा आम्हाला मिळालेले. वास्तविक तुम्ही आम्ही फार भाग्यवान आहोत. हे राजहंसाचं गुप्त धन आहे राजा हो. खरं जर पाहिलं तर याचा अधिकारी मी सुद्धा नाहीये. तुम्ही आहेत का नाही हे नाही सांगता येणार, कारण प्रत्येकाचं पूर्व प्रारब्ध कसं हे मला माहित नाही. पण राजहंसाचं गुप्त धन आहे. खरोखर याचा अधिकारी मी सुद्धा नाहीये. पण कसं काय मला मिळालं हेच मला कळत नाही. कधी कधी असं वाटतं की संगतीने मिळाला पंगतीचा लाभ. कारण मोठ्यांची संगत धरली, त्या पंक्तीत बसून गेलो आणि त्या पंक्तीमध्ये माझाही नंबर लागून गेला, मलाही मिळून गेलं. न अधिकार असताना असंच म्हणावं लागेल आता. कारण हे राजहंसाचं गुप्त धन आहे. या साधनेसाठी श्रीधन पुत्राधिक जो बहिरंग अंतरंगात रंगलेला आहे तो याचा अधिकारी नाही राहिला. प्रपंचामध्ये जो अंतरंगात रंगलेला आहे तो या साधनेचा अधिकारी नाही. तर प्रपंचामध्ये बहिर्मुख असावा आणि परमार्थात अंतर्मुख असावा तो या साधनेचा अधिकारी आहे. वास्तविक मी शेंडी सकट प्रपंचात बुडलेलो आहे. नोकरी धंदा करून शेंडी सकट प्रपंचात बुडणारा मनुष्य काय माझा अधिकार हो? काय काय अधिकार नसताना मिळालं. कधी कधी मला असं वाटतं की खरोखर मी शेंडी सकट प्रपंचात बुडलेलो आहे. प्रपंचामध्ये अंतरंगात बुडलेलो मी असताना मला हे मिळालं तरी कसं? तर त्याचा माझंच मला उत्तर आलं की माझा अधिकारी नसताना मला हे मिळालं ना. याचं कारण एकच, कशामुळे मिळालं? संगतीने मिळाला पंगतीचा लाभ. मी संगत संतांची धरली. संता सवे बैसता. संतांची संगत धरल्यामुळे योगायोगानं माझाही नंबर लागून गेला खरड्याला आणि बाबांनी मलाही देऊन टाकलं. वास्तविक अधिकारी नव्हतो. आता तुम्ही इथं बसलेले अधिकारी आहेत का नाही आहेत हे मला नाही सांगता येणार, कारण तुम्ही अधिकारी आहात म्हणूनच बसले आहात. मी अनाधिकारी आहे पण मला मिळालं ना. मग मी आता तुमच्याकडनं तपासून घेऊन राहिलो बरोबर आहे का नाही ते. कारण तुम्ही अधिकारी महात्मे सगळे बसलेले आहात इथे. काय मी अनाधिकारी आहे. मी मगाशीच सांगून गेलो. हा राजहंसाचा काय गुह्यतम मार्ग आहे. हा गुह्यतम मार्गासाठी याला अधिकारी पुरुष लागत असतो. माझं भाग्य नाही पण मला मिळालं. का मिळालं याचं चिंतन केल्यानंतर मला माझं उत्तर मिळालं की मी संतांची संगत धरली आणि त्या संगतीचा परिणाम मला ते मिळून गेलं. नाही तर मी शेंडी सकट प्रपंचात बुडलेला होतो. आणि मिळालं ना. मग संतांच्या सहवासात साधना केली. काय श्री गुरुने सांगितल्याप्रमाणे वाटचाल केली आणि त्यांच्यावरती श्रद्धा ठेवली. त्या पंचमुद्राविषयी दिलेल्या महावाक्याच्या उपदेयावरती नितांत श्रद्धा ठेवून मार्गक्रमण केलं आणि त्याच्यातून फलश्रुती काय झाली तुमच्या पुढे मी आज सांगायला बसलेलो आहे. आणि म्हणून सेवेसाठी ओवी घेतली. काय कोणती?
मुद्रा ती पाचवी लावून या लक्ष तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिशे. काय असो, तर असे ही पंचमुद्रा रूपी जो सोमहंसाची जी साधना आम्हाला मिळालेली आहे ना, हाच पंचमुद्री रूपी शंख भगवंताने कुरुक्षेत्रावरती काय महाभारताच्या युद्ध समयी पांचजन्यच ऋषी केशो हा पांच नावाचा शंख, पंचजन्य नावाचा शंख फुकला होता. महाभारताच्या युद्ध प्रसंगी कुरुक्षेत्रावरती भगवंताने पंचम ध्वनी रूपी शंख जो नाद केला ना, तो हाच कोणता? पांचजन्यच ऋषी केशो नामक ध्वनी नाद. हाच नाद, आणि हाच नाद बंधूंनो तुमचा आमचा सगळ्यांचा चालू आहे. हाच नाद तुमचा आमचा सगळ्यांचा चालू आहे. पण जाणत्याशी कळे, अजाणत्याला कळत नाही. अजाणत्याला काय कळणार हो? अखंड चालू आहे ना. प्राण अपानाच्या जोड भाती फुंको फुंको न्या अहो रात्री आटी तसे नेनो किती हृदया माझी. माहिती नाही आम्हाला किती श्वास होतात हे आम्हाला कळत नाही. आणि या श्वासोगणती प्रत्येकाचा हा जप चालू आहे. पण कळतो जाणत्याला. जाणता कोणाला म्हणायचा? जो गुरुचा बेटा तोच जाणता. जाणता तो की जो गुरुचा बेटा. जाणत्याची व्याख्या एकनाथ महाराजांनी सांगितलेली, एका जनार्दनी मार्गा उलटा आणि जो जाणे तो गुरुचा बेटा. हा उलटा मार्ग आहे. हा कसा मार्ग आहे? उलटा मार्ग आहे. आणि हा उलटा मार्ग जो जाणतो ना तो गुरुचा बेटा. हाच तो जाणता पुरुष. हाच तो जाणता सबोध साधक याला म्हणायचं. याला काय म्हणायचं? जाणता सबोध साधक. यालाच फक्त कळेल, अन्यथा कळणार नाही. आणि अखंड चालू आहे. आईच्या उदरात तोही चालू होता. बाहेर आल्यावरती विसरला. लागला कळीचा वारा सोम शब्द विसरला. त्याची विस्मृती झाली. आता सद्गुरूने पूर्व प्रारब्ध आमचं अनुकूल असल्यामुळे, सद्गुरूचा अंगीकार केल्यामुळे सद्गुरूने आम्हाला हा पंचमुद्रा रूपी शंख महावाक्याचा उपदेश सोम साधना हा मंत्र आमच्या कर्णात दिला. आम्हाला समजून सांगितलं याप्रमाणे चाल वाटचाल कर. वास्तविक अधिकारी नसताना नाही मिळाला आम्हाला, कारण मी मगाशी सांगून गेलो संगतीने मिळतो पंगतीचा लाभ. असा हा नाद अखंड चालू आहे. पण कळे जाणत्याशी. का हो तुम्ही झोपला तरी तुम्हाला असं आठवलं का झोपेत माझा श्वास कधी बंद पडेल बुवा, अशी कधी कल्पना केली का? नाही, अखंड चालू आहे श्वास. आईच्या उदरात आईचा श्वास तो त्या बाळाचा श्वास होता. आईचे हृदयाचे स्पंदन ते बाळाचे हृदयाचे स्पंदन होते. आईची जी जी क्रिया होती ती क्रिया त्या गर्भातल्या बाळाची होती. 7व्या महिन्यानंतर त्यावेळेला त्याला मागच्या जन्माचं स्मरण चालू झालं आणि त्या स्मरणातून त्याला आठवण झालं आणि सोम साधनेचा जप त्याचा सारखा अखंड चालू होता. 9 महिने 9 दिवस भरल्यानंतर 10व्याने प्रसूत झाल्यानंतर ज्या वेळेला त्या बाळाचा जन्म होतो आणि जन्म झाल्यानंतर काय झालं? लागला कळीचा वारा, सोम शब्द विसरला, विस्मृती झाली. मग श्री गुरुने त्याची स्मृती करून दिली. त्या दिवसापासून तो अखंड ही लोकाची यात्रा संपेपर्यंत हा जप प्रत्येकाचा, प्रत्येक जीवाचा चालू आहे, प्रत्येक मानवाचा चालू आहे. पण मी मगाशी सांगून गेलो कळे जाणत्याशी. मग जाणता कोणाला म्हणायचं? हा जाणता जो सबोध साधक की जो गुरुचा बेटा आहे तो जाणता. अहो शिष्याचं रगड आहे. गुरुचे शिष्य लागो तेवढे आहेत. तुम्हाला माहितीच असेल चांगदेव महाराजांचे किती शिष्य होते, पण शेवटी कामाला कोण आले नाही. तसे गुरुचे शिष्य रगड असतात, भरपूर असतात. पण जाणता गुरुचा बेटा हा कोणीतरी एकच असतो, कोणीतरी एकच असतो. काय अशा प्रकारे आहे. आणि मग ही साधना प्रत्येकाचा जप हा चालू आहे, प्रत्येकाचा जप चालू आहे. फक्त काय करायची आम्ही त्याची काय करायची स्मृती ठेवायची, आठवण ठेवायची की माझा जप चालू आहे. काय आणि तो जप अखंड चालू आहे, अखंड चालू आहे. काय कंठ हिलेना ओट हिलेना जीवा स्मरेना राम राम हमारा जप करे तो हम बैठे आराम. अखंड जप चालू आहे.
काय? घेताना सोडताना घेताना सोडताना घेताना सो सोडताना हम घेताना सो सोडताना हम अखंड चाले सोहम सोहम. एका मिनिटात 15 श्वास होतात. एका मिनिटात 15 श्वास होतात. एका तासात 75 श्वास घेताना आणि सोडताना बरं का. एका तासात 75 श्वास. एका दिवसात 24 तासात 21,600 श्वासाचा जप अखंड आमचा चालू आहे. जन्मल्यापासून तर मरेपर्यंत ही लोकांची यात्रा संपू. प्रत्येकाचा जप हा चालू आहे, मी मगाशी सांगून गेलो. पण कळे जाणतेशी. जाणत्याला कळतो की माझा जप चालू आहे, अजाणत्याला कळत नाही. आता हे सोम साधनेचं सूक्ष्म चिंतन जर करायला गेलो आपण, सूक्ष्म शब्द वापरला बरं का मी. काय? ही पंचमुद्रा आहे. ही पंचमुद्रा कशी, याचं थोडंसं आपण बारकाईनं चिंतन करू आता. हे साधन आहे, हे साधन आहे. आणि साध्य वस्तू काय आहे? तो आत्मा प्रत्यक्ष हरिदिशे. तो आत्मा प्रत्यक्ष हरिदिशे हे साध्य आहे. आणि साधन काय सांगितले नाथ महाराजांनी? मुद्रा ती 5वी लावून या लक्ष. हे साधन आहे. मग साधन आम्हाला मिळालं, महावाक्याचा उपदेश, 5 मुद्रा आम्हाला मिळाली सोम शब्दाची. काय? ते साधन मिळालं. मग साध्य वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी साधन मिळालं आम्हाला. आता ती पंचमुद्रा कशी? सोम याचं सूक्ष्म बारकाईनं चिंतन जर आपण करू गेलो, मी सूक्ष्म शब्द वापरला बरं का. चिंतन. चिंतन 2 प्रकार असं असतं, चिंतन आणि सूक्ष्म चिंतन. सूक्ष्म चिंतन जर करायला गेलो तर सोम शब्दामध्ये पंचम शब्द आहेत, 5 शब्द आहेत, यालाच पंचमुद्रा म्हणतात. सोम शब्दामध्ये 5 प्रकाराचा ध्वनी निघत असतो. सूक्ष्म जाणत्याला कळतो, अजाणत्याला नाही कळत. मगाशी म्हणून गेलो, जाणता जो गुरुचा बेटा त्याला कळेल. सोम साधना ज्यावेळेला श्री गुरु आम्हाला सांगतात, समजून देतात, आणि आम्ही त्रिकुटी शिखरावरती लक्ष ठेवतो आणि ती सोम साधना करतो गुरुनं सांगितलेल्याप्रमाणे, सांप्रदायिकपूर्वक किती गुह्यतम मार्ग श्री गुरुने दिलेला असतो, त्याप्रमाणे आम्ही जी साधना करत असताना सोम शब्द याच्यातून सूक्ष्म अशा चिंतन केल्यानंतर 5 प्रकाराचा ध्वनी निघत असतो. त्याला पंचमुद्रा म्हणतात. पहिला ध्वनी जो निघतो ना, स, ओ, ह, म आणि म. 5 प्रकार कुठले? स, ओ, ह, अ आणि म असे पंचमुद्रेतून निघतात. 5 अक्षरे निघतात. आणि या 5 पंचमुद्रेतून स आणि ह हे जर आस्तवले तर खाली काय राहतं? ओ, अ आणि म. म्हणजेच खाली काय राहतं? ओम. ओम हे इति अक्षरम ब्रह्म खाली ते राहतं. या 5 मुद्रा रूपी शंख आम्हाला श्री गुरुने सोम साधनेद्वारा दिला. ती सोम साधना करत असताना 5 प्रकाराचा शब्द आम्हाला त्या ठिकाणी ऐकू येतात. त्याचं ध्वनी आम्हाला समजतो. कोणता? 5 ध्वनी कोणते ते? स, ओ, ह, अ आणि म. हे पंचमुद्रातून, या पंचमुद्रातून स आणि ह हे 2 जर वजा केले म्हणजे अस्तवले तर खाली खाली किती राहतात? 5तून 2 गेले तर खाली किती राहतात? 3. मग 3 कोणते? 3 ध्वनी कोणते शब्दाचे? ओ, अ आणि म. बरोबर ओम. आणि ओम हे एकाक्षर ब्रह्म आहे. ओम हे एकाक्षर ब्रह्म आहे. म्हणूनच या ठिकाणी माऊली आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, सोम तेही आस्तवले. सोम तेही आस्तवले, जेथे सांगतेची सांगणे जहाले, द्रष्टेत्वेशी द्रष्टा गेले. काय? द्रष्टेत्वेशी गेले दृश्य जेथे. ज्ञानेश्वरीची ओवी. कोणती ओवी आहे ती? सोम तेही आस्तवले, जेथे सांगतेची सांगणे जहाले, द्रष्टत्वेशी गेले दृश्य जेथे. सोम तेही आस्तवले. काय? स, ओ, अ, ह आणि म या पंचमुद्रातून 2 शब्द जर वजा केले, स्व आणि ह, हे आस्तवले. काय? स्व आणि ह म्हणजे सोहम हे आस्तवले. काय? आस्तवले, जेथे सांगतेची सांगणे जाहले.
द्रष्टेत्वेशी गेले दृश्य जेथे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय काय म्हणतात, अहम ब्रह्मास्मी हा भाव जेथे नाहीसा होतो, द्रष्ट्यास दृश्य ही नाहीशी होते. कशामुळे? ही सोम साधना केल्यामुळे. अहम ब्रह्मास्मी हा भावही नाहीसा होतो त्या ठिकाणी. आणि जो द्रष्टा आहे ना, दृश्य बघायला बसलेला आहे ना, ते दृश्यही नाहीशी होते. हे कशानं होईल? श्री गुरु गम्य सोम साधनाच्या अहमग्रह ध्यान अभ्यासाने. इथं अहमग्रह ध्यान अभ्यासाने. ध्यानाचे प्रकार 3 आहेत. एक प्रतीक ध्यान, एक ध्येयानुसार ध्यान आणि एक अहमग्रह ध्यान. आता अहमग्रह ध्यान हे श्री गुरु गम्य सांप्रदायिक पूर्वक ज्याला 5वी मुद्रा मिळालेली आहे, सोम साधना मिळालेली आहे, त्याला अहमग्रह ध्यान करता येतं. आणि अशा अहमग्रह ध्यान अभ्यासाने सोम तेही अस्तवले म्हणजे अहम ब्रह्मास्मी नाहीसे होम. का सोम तेही अस्तवले म्हणजे सोम तेही अस्तवले अहम ब्रह्मास्मी नाहीसे झाल्यानंतर जो द्रष्टा सहदृश्य, जो द्रष्टा सोम साधना करणारा, जो द्रष्टा दृश्यास जाऊन उरले काय आता? ओम. कारण सोम ते अस्तवले. आता फक्त उरलं काय? ओम. हेच ते ओम एकाक्षर ब्रह्म ते उरलं. आणि असा सतत त्या साधकाने अभ्यास केल्यानंतर, साधना अभ्यास केल्यानंतर पुढे पुढे काय होतं? ओम तेही स्मरण सरे. काय? ओम तेही स्मरण सरे आणि तेथेचा प्राणू पुरे. मग प्रणवा अंती हुरे पूर्ण घन जे. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, सतत चिंतन अभ्यास करत 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 सोम तेही अस्तवले. मग राहिले ते ओम. आणखी पुन्हा सतत अभ्यास करत 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 काय होणार आहे? ओम तेही स्मरण सरे आणि तेथेची प्राणू पुरे. मग प्रणवा अंती उरे प्राण घन जे. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर म्हणतात की ओम हे अक्षराचं स्मरण देखील पुढे बंद पडतं. काय पडतं? बंद पडतं. तेव्हाची प्राणाचा शेवट होतो. त्यावेळेला काय होतं? प्राणाचा शेवट होतो. आणि ओंकाराच्या पलीकडे साधनाभ्यास जसा जसा वाढवत गेलो तर पुढे काय होतं? ओंकाराच्या पलीकडे जे ब्रह्मानंद स्वरूपी अनहत नाद, त्याला म्हणतात अनहत नाद, ब्रह्मानंदाचीच अर्थात श्री हरी आत्मतत्व स्वरूपाची पिंडी ते ब्रह्मांडी सर्व भूती परमानंद स्वरूप ज्ञानगत अपरोक्ष प्रत्यक्ष अनुभूती त्या साधकाला येते. कळला माझा विषय? अवघड विषय आहे. काय होतं? सतत श्री गुरुने पंचमुद्रा रूपी शंख ध्वनी आम्हाला दिला, तो म्हणजे सोम. या सोम साधनेला कशा पद्धतीने करायचं हे समजून सांगितलं. ती साधना करत 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 जसं आम्ही जाऊ त्या सोम साधनेचं चिंतन करत 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 गेल्यानंतर सोम तेही अस्तवले जेथे सांगतेची सांगणे झाले, द्रष्ट्याशी द्रष्टत्व गेले. काय? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहम ब्रह्मास्मी हा भावही जेथे नाहीसा होतो, नाही का? अहम ब्रह्मास्मी भावही नाहीसा होतो. द्रष्टा म्हणजे पाहणारा, दृश्य जे पाहतं तेही नाहीसे होतं. हे कशाने शक्य आहे? श्री गुरु गम्य मार्ग दिला, सोम साधना, पंचमुद्रा दिली. याला पंचमुद्रा का म्हटलेलं आहे? कारण या सोमाचं चिंतन केलं की त्याच्यातून 5 प्रकारच्या ध्वनी शब्दनाद आम्हाला ऐकू मिळतो. काय ते 5 प्रकारचे शब्द कोणते? स, ओ, अ, ह आणि म हे 5. आणि याचा सोमची साधना अभ्यास सतत करत करत गेल्यानंतर सोम तेही अस्तवले. मग उरले काय? सोम तेही अस्तवले म्हणजे सही गेला आणि हही गेला. आता राहिले 3 शब्द. कोणते? 3 शब्द ध्वनी. ते कोणते राहिले? ओ, अ आणि म.
म्हणजेच ओम. आता राहिला ओम. आता या ओमाचं अखंड स्मरण, यालाच ओम ओम एकाक्षर ब्रह्म म्हणतात. याचं अखंड स्मरण पुन्हा चिंतन साधना अभ्यास जसा जसा साधक वाढवत जाईल तसा तसा त्याला अनुभूती येत जाईल आणि शेवटी काय होणार शेवटी ओम हेही स्मरण सरे आणि तेथेचा प्राणू पुरे मग प्रणव अंती उरे पूर्ण घन जे माऊली म्हणतात. ओंकाराचे स्मरणही पुढे पुढे बंद पडते. साधना अभ्यास जर सतत चालू ठेवलं, ध्येयाचा ध्यास जर धरला आणि त्यानुसार साधना जर चालू ठेवली तर काय होतं, ओमाचे स्मरण बंद पडते आणि तेथेचा जो प्राण असतो ना त्या प्राणाचाही शेवट होतो आणि ओंकाराच्या पलीकडे जे कोणतं जे सांगता येत नाही, जे शब्द असे की सांगता येत नाही, जे ब्रह्मानंद स्वरूपाचा जो अनहत शब्द वापरलेला आहे. कुठल्याही साधनेचा उपयोग नाही तिथे. अनहत नाद ब्रह्मानंद म्हणतात त्याला. या ब्रह्मानंद तोच अर्थात श्रीहरी आत्मतत्व स्वरूपानं पिंडात्मक आणि ब्रह्मांडात नवे सर्व भूती परमानंद स्वरूपाची ज्ञानगत प्रत्यक्ष अनुभूती त्या साधकाला येते.